सामाजिक प्रश्नांवर नेहमीच निर्भीडपणे भाष्य करणारे देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि लोकनायक प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या लेखातून पुन्हा एकदा देशातील एका अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई असो वा संसदेतील राजकीय घमासान, प्रकाश पोहरे यांनी या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकत अत्यंत विचार करायला लावणारी मांडणी केली आहे। दिल्लीतील जंतर मंतर हे लोकशाही आंदोलनांचे प्रतीक मानले जाते, मात्र अलीकडे तिथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान जे काही घडले त्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले असल्याचे मत प्रकाश पोहरे यांनी मांडले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा आणि पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला। एवढ्यावरच न थांबता साध्या वेशातील काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। या संपूर्ण घटनेनंतर विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल चढवला आणि या कारवाई मागे नेमके आदेश कुणाचे होते हा प्रश्न संसदेतून देशभरात चर्चेचा विषय बनल्याचे ते सांगतात। याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेत गृहमंत्र्यांना थेट लक्ष करत सरकारला कठोर प्रश्न विचारले आणि संपूर्ण सत्ता स्थापनेलाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे पोहरे यांनी अधोरेखित केले आहे। संसदेत भाषणे रोज होतात आणि आरोप प्रत्यारोपांची देवाणघेवाणही नित्याचीच असते असे नमूद करत पोहरे म्हणतात की काही भाषणे अशी असतात जे सत्तेच्या भिंतीवर शब्दाचे घाव घालतात। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अलीकडील भाषण हे त्यापैकीच एक ठरल्याचं त्यांनी सांगितलंय। राहुल गांधी यांनी केवळ सरकारवर टीका केली नाही तर सत्तेच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांच्या निशाण्यावर थेट देशाचे गृहमंत्री होते। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित दडपशाहीचे आदेश नेमके कुणी दिले हा एकच प्रश्न त्यांनी उपस्थित केला। जर ते आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर हा लोकशाहीवरील गंभीर हल्ला आहे आणि जर त्यांच्या आदेशाशिवाय हे सर्व घडले असेल तर देशाची पोलीस यंत्रणा नेमकी कोणाच्या नियंत्रणाखाली आहे असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला होता। पोहरे यांच्या मते लोकशाहीत हा प्रश्न टाळून चालणार नाही, परंतु राहुल गांधी यांच्या भाषणातील सर्वात धारदार भाग हा आरोपांचा नव्हता तर त्यांनी केलेले मानवी बुद्धिमत्तेचे वर्गीकरण होते। याकडे प्रकाश पोहरे लक्ष वेधतात। त्यातील पहिला वर्ग म्हणजे विद्यार्थी, जे शिकण्याची तयारी असलेले, प्रश्न विचारणारे आणि नवीन विचार स्वीकारणारे असतात। दुसरा वर्ग म्हणजे मूर्ख, ज्यांना वाटते की त्यांनाच सर्व काही माहिती आहे आणि ज्यांच्या पुढे सत्य, तर्क किंवा पुरावे काहीच महत्त्वाचे नसतात। आणि तिसरा वर्ग म्हणजे अंधभक्त, जे स्वतः विचार करत नाहीत तर दुसरा जे सांगेल तेच अंतिम सत्य मानतात। हे तीन शब्द संसदेत उच्चारले गेले आणि सभागृहात अस्वस्थता पसरली, कारण प्रत्येकाला आपले प्रतिबिंब दिसू लागले होते असे पोहरे लिहितात। प्रश्न राहुल गांधींनी काय म्हटले याचा नाहीये, एवढ्या साध्या उदाहरणाने सत्ताधारी पक्ष एवढा अस्वस्थ का झाला हा मूळ प्रश्न असल्याचे पोहरे यांनी स्पष्ट केलंय। लोकशाहीची खरी ताकद प्रश्न विचारण्यात असते आणि विद्यापीठे म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रयोगशाळा असते असे सांगत पोहरे स्पष्ट करतात की जर विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर त्यांना संवादाने उत्तर दिले पाहिजे, दडपशाहीने नव्हे। लाठी, अश्रुधूर किंवा हिंसा ही कोणत्याही लोकशाही सरकारची भाषा असू शकत नाही असा ठाम विचार त्यांनी मांडलाय। आज देशात एक वेगळीच संस्कृती निर्माण होताना दिसत असल्याची खंत पोहरे यांनी व्यक्त केली आहे। जिथे प्रश्न विचारणारा देशद्रोही, सरकारवर टीका करणारा राष्ट्रविरोधी आणि सत्तेला आरसा दाखवणारा शत्रू ठरवला जातो, अशा वातावरणात विद्यार्थी घडणार की अंधभक्त? देशाला वैज्ञानिक हवे आहेत की घोषणाबाज? देशाला संशोधक हवेत की सोशल मीडियावर टाळ्या वाजवणारे सैनिक? देशाला विचार करणारे नागरिक हवेत की विचारशक्ती गहाण ठेवलेले अनुयायी? या प्रश्नांची उत्तरेच भारताचे भविष्य ठरवतील असा गंभीर इशारा प्रकाश पोहरे यांनी दिलाय। कोणत्याही राजकीय पक्षाला अंधभक्तांची गरज असू शकते, पण राष्ट्राला त्यांची गरज नसते। राष्ट्राला लागतात विचारवंत, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि सत्य बोलण्याचे धैर्य असलेले नागरिक असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय। राहुल गांधी यांच्या भाषणाशी सहमत असणे किंवा नसणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे ठरण्यासारखे आहे। कारण इतिहास सांगतो की हुकुमशाहीची सुरुवात नेहमी प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापासून होते आणि लोकशाहीचा अंत तेव्हा होतो जेव्हा समाजात विद्यार्थ्यांपेक्षा अंधभक्तांची संख्या वाढते असे मार्मिक विश्लेषण पोहरे यांनी केलंय। म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हा राहुल गांधी कोण आहेत हा नसून आपण कोण आहोत हा आहे। आपण विद्यार्थी आहोत, मूर्ख आहोत की अंधभक्त आहोत याचे उत्तर प्रत्येक भारतीयाने स्वतःलाच द्यायचे आहे।
असा विचार प्रकाश पोहरे यांनी या लेखातून मांडलाय। प्रकाश पोहरे यांनी मांडलेले हे विचार केवळ राजकीय विश्लेषणापुरते मर्यादित नसून आपल्या समाजाच्या आणि लोकशाहीच्या भवितव्यावर विचार करायला लावणारे आहेत। आपण सर्वजण यावर काय विचार करतो हे स्वपरीक्षण करणे आज काळाची गरज बनलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।